या कार्यक्रमात जोश त्यांनीच भरला, पण त्यासाठी एकदा त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवूया. कारण रविवार म्हटलं आणि त्याच्यात लवकर उठायचं म्हटलं तर ते खूप सगळ्यात मोठी गोष्ट आणि अवघड गोष्ट तीच आहे. त्यामुळे आपला जो आळस होता तो त्यांनी खऱ्या अर्थाने आपण घालवला असं आपण म्हणू शकतो. आणि ज्यावेळी इकडे आज पहिले तर सगळ्यात आधी मी देवकर सरांना, गाडगे सरांना आणि सगळ्या शाळेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा आभार मानू इच्छितो. कारण की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि बोलण्याची संधी दिली. खरं तर आधी म्हणजे हे सगळं आता नॉस्टॅल्जिक व्हायला लागलं, जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. आधी आम्ही तिथे बसायचो आणि कधी कार्यक्रम संपेल याची वाट बघायचो. परंतु आता इथे कळतं की इथे पण फार मोठी जबाबदारी असते, जिकिरीचं काम आहे हे सुद्धा. त्यामुळे जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला खऱ्या अर्थाने. म्हणजे अक्षरशः एनसीसीचं जे पिरियड परेड चालू होती त्यावेळी डायनेमुळे पिसेमुळे हे आम्ही बोलायला सुरुवात केली होती. कारण की आम्हाला ते आमच्या अंगात रक्तात आहे ते सगळ्या गोष्टी. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र भेटलेलो आहोत. खरं तर आपण 15 ऑगस्ट म्हणा किंवा 26 जानेवारी तर कशा प्रकारे सेलिब्रेट करतो. साधारणतः आपण आपल्या शाळेत ध्वजारोहण करतो. त्याच्यानंतर जिथे शाळेत किंवा सोसायटीमध्ये आपण ध्वजारोहण वगैरे करतो. अभिमानाने झेंडा आपल्या छातीला लावतो आणि पूर्ण दिवसभर तो मिरवतो. आणि त्याच्यानंतर दुपारी असतं काम तर बॉर्डर पिक्चरवर, बॉर्डर असेल किंवा जे देशभक्तीपर पिक्चर असतात ते आपण चित्रपट बघत असतो. पण इतकं एवढीच आपली देशभक्ती आहे का, किंवा आपण या 2 दिवसापुरतीच आपण देशभक्ती करणार आहोत का? तर ती कशा प्रकारे आपण करू शकतो त्याचा विचार केला गेला पाहिजे. बऱ्याचदा आपला वेळ 75वा आहे, 76वा आहे, कितवा आहे हे ओळखण्याचा आपला अर्धा दिवस निघून जातो की कितवा प्रजासत्ताक दिन आहे किंवा कितवा स्वातंत्र्य दिन आहे. खरं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक जर म्हटलं तर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान अंगीकृत केलं, त्याचा अंमलात आणायला सुरुवात केली. तर कधी प्रश्न पडतो की संविधानाची गरज काय होती? स्वतंत्र भारत झाला होता, मग पुन्हा संविधानाची गरज काय? कारण की स्वतंत्रता याचा अर्थ स्वैराचार असं होऊ नये म्हणून विचारपूर्वक संविधानाचा स्वीकार केलेला आहे. आज संविधान म्हणजे काय? खऱ्या अर्थाने संविधान म्हणजे भारताचा सर्वोच्च कायदा जो लिखित स्वरूपात आहे. आणि त्याच्यात काय आहे तर त्याच्यात आहे मूलभूत कोड, रचना, कार्यपद्धती, आपले हक्क, आपले अधिकार आणि हे सगळं लिखित स्वरूपात आहे. आणि असं लिखित स्वरूपात असणारे इतर अनेक देश आहेत जसे भारत, USA, फ्रान्स, डेन्मार्क, ब्राझील. जसं मी म्हटलं की स्वैराचाराला आळा घालण्यासाठी आणि एक शिस्तबद्ध शासन निर्माण करण्यासाठी, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी संविधानाची गरज होती. तर या संविधानाची काही मूलभूत उद्दिष्ट आहेत जी आपल्या मॅडमनी मगाशी संविधान वाचन करताना बहुतेक ते प्रिएम्बल आपण म्हणू शकतो, ते एक प्रास्ताविक होतं संविधानाचं. त्याची उद्दिष्ट सांगण्यात आली होती. सार्वभौमत्व म्हणजे सर्वोच्च कायद्याचे राज्य. इथे आज मला वाटतं म्हणून तो कायदा होत नाही. ज्या गोष्टी संविधानात लिहिलेल्या आहेत त्याचे वेगवेगळे कलम आहेत, त्याच्यानुसार आज न्यायनिवाडा केला जातो. समाजवाद, सर्वांना न्याय असणारे राज्य. कोणत्याही मग तो कोणत्याही समाजातला व्यक्ती असो किंवा कोणत्याही दीनदुबळा असो किंवा श्रीमंत असो, सर्वांना न्यायी असं समाज निर्माण करण्यासाठी हे संविधान दिलेलं आहे. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आपला धर्म पालन करण्याचा आज आपल्याला स्वातंत्र्य आहे. किंवा आपण म्हणजे असं आपली जी संस्कृती आहे ती आपण मुक्तपणे आपण त्याचा अंमल करू शकतो. कारण हे संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे आपण असं म्हणू शकतो. आज भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे किंवा असं म्हणू शकतो की आज जे पण धर्म आहेत भारतामध्ये, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन, शीख, ईसाई, सर्व सौख्याने का नांदू शकतात? कारण की त्यांना त्यांचा धर्म त्यांच्या पद्धतीने अंगीकृत करण्याचा अधिकार, हक्क आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आता आपण म्हणतो की जसं मी म्हणतो की आपल्याला काही मानवी हक्क आणि अधिकार सुद्धा दिले. तर काय हक्क दिले? तर व्यक्ती बोलण्याचे स्वातंत्र्य. आज आपण मी स्वतः आज इथे बोलतोय किंवा आज प्रीतम बोलेल किंवा आज जे काही मान्यवर बोलत आहेत त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे. इनफॅक्ट एकत्र येण्याचे स्वातंत्र्य सुद्धा संविधानाने दिलेले आहे. आज आपण मुक्त संचार करू शकतो, संघटना स्थापन करू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दिसायला फार छोट्या दिसतात, परंतु हे कुठेतरी लिखित स्वरूपात आहे.
आणि ते असल्यामुळे आज आपण म्हणू शकतो की कायद्याचे व्यवस्थित राज्य स्थापन झालेलं आहे. आणि आज ते आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. हे त्याच्या यशाचा गमक आहे आपण असं म्हणू शकतो. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की आज आपल्या भारतामध्ये शोषणाविरुद्धचे हक्क आहे. म्हणजे आज एखाद्या व्यक्तीचं शोषण होत असेल तो न्यायालयात दाद मागू शकतो. धार्मिक स्वातंत्र्य आहे, शैक्षणिक सांस्कृतिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे भले मी हिंदू असेल पण मला जर वाटत असेल की मला या आज आपण दुसरे बऱ्याचदा गुरु नानक जयंती असते आपल्याला सुट्टी असते किंवा रमजान ईद असते आपल्याला सुट्टी असते. हे काय आहे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण की आपल्याला त्यांच्या इतर आपल्या बांधवांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा मिसळता आलं पाहिजे, मिक्स होता आलं पाहिजे. यासाठी दिलेल्या त्या सुट्ट्या आहेत आणि या संविधानाने ते त्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचा त्या प्रकारे विचार केला गेला पाहिजे. आणि शेवटी इतकंच म्हणेन की 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी देशभक्ती ही राष्ट्र निर्माण करण्याचा हेतू आपला असला पाहिजे. आता स्वातंत्र्य तर भारताला मिळालंय. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्यवीरांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर आता माझी भूमिका काय असली पाहिजे, मी कसं राष्ट्र निर्माणाचं कार्य करू शकतो, तर व्यक्ती निर्माण करून मी राष्ट्र निर्माणाचं कार्य करू शकतो. आज मला व्यक्ती उभा करायचा आहे. म्हणजे जे मला माझे चांगले विचार आहेत ते मला दुसऱ्यापर्यंत घेऊन जायचे आणि त्याचा न्यूनगंड मिटून त्याला उभं करायचंय. हे जर आपण करू शकलो तर आज माणूस उभा राहिला तर कुटुंब उभं राहील, कुटुंब उभं राहिला तर समाज उभा राहील आणि समाज उभा राहिला तर पर्यायाने हे राष्ट्र निर्माण होईल आणि सुजलाम सुफलाम होईल. धन्यवाद.